जो साथ जा सके कर ले कमाई ऐसे जो साथ जा सके। अड़चन पड़ी है राह में तेरे काम आ सके कर लो कमाई ऐसी जो साथ जा सके। धन एवढाही कमवला रावणाचं सोन्याचंच होती लंका, म्हणजे नगरी सोन्याची. मेला तर काही घेऊन गेला का? मेला तर काही घेऊन गेला का? आणि त्याला वरदान बी का अमर आता. अमृताची पिंडी होती त्याच्यावर बेंबी, काही कोणाला पता नाही. तो ज्याही दिवशी त्याचा युद्ध होत होता जिंकूनच टाकला. खूप जमावलं पण जेव्हा तो घाटावर गेला तर मग काही नेलं का? आपण काही नेणार आहोत का? मला हे सांगा, आपण काही नेणार? मग नेणार काय? तर ही चौपाही म्हणते कर ले कमाई ऐसी जो साथ जा सके। अड़चन पड़ी है राह में तेरे काम आ सके कर लो कमाई ऐसी जो साथ जा सके। आपले पूर्वज असे सांगत आले की कमाई थोडी तर करून घे की ते तुझ्या सोबत येणार आहे. तेवढी कमाई कर, बाकी सोडून दे. तू प्रपंचाच्या जाप मंत्राने तू काही पिढी आपली बरबाद करून टाकली. एखाद्या पिढीमध्ये परमार्थाचं नाव तर घे. मार्गात आलो आम्ही, मार्ग आमच्यात नाही आला. मार्ग जर आमच्यात आला असता तर चेहऱ्यावर तेजी दिसली असती की नाही? आंघोळ नाही केलं तर कसं वाटते माणसाला? कसं वाटते? समजा तुम्ही आंघोळ कामावर गेले, काम करून नाही, तुम्ही आंघोळच नाही गेले, तुम्हाला बरं वाटेल का? त्यासाठी काय करावं लागते? आंघोळ करावं लागते. बाटलीभर पाणी आपण अंगावर घालतो. काय करतो? बाटलीभर पाणी अंगावर घालतो. तो बाटलीभर पाणी अंगावर घालतो तो एका मिनिटातच खाली होतो ना, चिपकून राहतो? नाही राहत ना, चिपकून नाही राहत, एका मिनिटातच खाली होते. आणि तो अंगाला चिपकू नये म्हणून आपण टावेल पुसतो. गई गंगा घाट पे चिडिया चुगे खेळ, पाण्याचा संबंध दूर, तरी समाधान मिळते की नाही? बिना घरच्यानं फुटला तो, लक्षात ठेवा. हो, हे माठ तसंच आहे. हे जे माठ आहे ना हे तसंच आहे. हे जे माठ आहे, ये माठ काच का कुंभ है, लिए फिरे दिन रात, टपका लगा फूट गया, कछु नहीं आए. हे शरीर काचाच्या फुग्यासारखा, मातीच्या मठासारखा, काचाच्या बर्तनासारखा. केव्हा धक्का लागला फुटून जाईल काही भरोसा नाही आहे. म्हणून आम्हाला याचंही पाहायचं आहे. याचं काय पाहायचं आहे आम्हाला? आपल्या स्वार्थासाठी आपण उपासना करतो. एखाद्या वेळेस मनात येऊ द्या, आपला स्वार्थ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या आणि मग पूजा आरंभ करा. त्या पूजेत जर तो आला, क्या जाने किस भेष में बाबा मिल जाए भगवान को, आला तुम्हाला विचारलं कारण तो पूजा करत असं कोणासाठी करून राहिला, मग तुम्हाला उत्तर द्यायला सहज होईल. माझ्यासाठी रात्रंदिवस पूजा केली मी, बाबा आता तुझ्यासाठी पूजा करून राहिलो. या शब्दाने त्याला आनंद मिळेल, चांगला आनंद मिळेल.
आणि तो खुश झाला तर प्रपंच खुशीच्या लहरीला मुकणार नाही, खुश होईल. पण माझा स्वभाव कसा आहे, वज्र आहे. एकही गोष्ट कधी सहन होत नाही कोणाच नाही. मलाही नाही होत, मी काही भोपे नाही होय, मलाही नाही होत. पण मग ही वेळेच्या बंधनात बांधून आहोत. परत तरी जेवणाची कामं मी आपल्या वेळेप्रमाणे करत असतो. चुकतही असेल तर दया करणारा तो दया करतो. तुम्ही करुणामय बनून त्याच्याजवळ पोहोचा तर तो दयाही करणार. पण आपला अहंकार इतका लांब गेलेला आहे. 5 फुटाचा माणूस हा 2 फुटाचा हात, 5 आणि 2 किती झाले 7. पण याची कल्पना कुठे, आकाशाला हात पुरवून यायची. रावण असाच करत होता, आकाशाला हात पुरवण्याचा प्रयोग करत होता. पुढला नाही तर इंद्रावर हमला बोलला, त्याला जिंकून टाकलं. आकाशात हात नाही पुरवला. पण अभिमानानं माणूस प्रत्येक वेळेस आपला पदाचा दुरुपयोग करतो, प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळे 35 वर्षाचा एवढा मोठा काळ गेला, पण या ईश्वराला मी समजू शकलो नाही ना, मी स्वतःला समजू शकलो. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, तो रक्षा करायला तयार आहे, त्याला तुम्ही आपल्याजवळ बंधनात बांधून ठेवा. धरीला पंढरीचा चोर हो, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर हो, धरीला पंढरीचा चोर. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेवा यानं पंढरीच्या चोराला पकडलं, बांधून ठेवलं आपल्या घरी. तुम्हाला या बाबाला बांधून ठेवायचं आहे तर याला जपतप साधनाने हा काही बांधल्या जात नाही. वज्रासारखे बसू नका, लोणासारखं स्वभाव बनवा, मग त्याला आव्हान करा, ता तुमचा धावून येईल. राला अभिमान, रावणाचं नाही चाललं हो, चालला कंसाचं नाही चाललं. अभिमान कोणाचं चालत नाही. अभिमान माणसाची मान खाली झाली पाहिजे म्हणून प्रयोग करत असते, आणि स्वाभिमान ईश्वराकडे घेऊन जातो. राम नहीं तू बन पाएगा, एवढा कशाला पूर्व. राम नहीं तू बन पाएगा, क्यों लेता वनवास सर जोगे जोगे, क्यों लेता वनवास सर जोगे जोगे. तू शब्दों का दास रे जोगी, तू शब्दों का दास रे जोगी. क्या तेरा विश्वास रे जोगी, क्या तेरा विश्वास रे जोगी जोगी. तो शब्दों का दास रे जोगी, तो शब्दों का दास रे जोगी. विकाराच्या पाण्याची मोठी आठवण येते आहे ना. विकारी पाणी माणूस लवकर पितो, शुद्ध नाही पित. त्याला माहीत आहे शुद्ध पाणी जर मी प्यायला लागलो तो साधू बनावं लागलं, आणि साधू बनलं तर परपंच सोडावं लागणार.
एक दिन विष का प्याला पी जा, एक दिन विष का प्याला पी जा, फिर न लगेगी प्यास रे जोगे जोगे, तो शब्दों का दास रे जोगे, तो शब्दों का दास रे जोगे. मी शब्दाचे दास आहोत. एक चांगला आणि एक वाईट, एक चांगला आणि एक वाईट हे शब्दाचे दास आहोत. म्हणून हे दोन्ही तत्व सारखे घरामध्ये नांदत असतात, सारखे. आता तुम्ही काय करणार आहे तेवढं सांगा, बंद करतो. नाही तर बसून ठेवते तुम्हाला 9 वाजेपर्यंत रात्री एक तास. तुम्हाला काय करायचं ते सांगा. माझं म्हणणं आहे की वज्र बनून कदमुखाजवळ उभे राहू नका, राहूच नका. आपसात झगडे करू नका, कोणाकडे पाहू नका, कोण काय करतो ते ऐकू नका. फक्त एकच संकल्प येऊ दे मनात, मी माझा आहो आणि देव माझा आहे आणि मी देवाचा आहो. हे 3 अंक. मी माझा आहो 2 अंक आणि देवाचा, देव माझा आहे हा एक 3रा. तो देते म्हणून देव म्हणतो आपण त्याला, आणि हा घेते म्हणून माणूस आहे. येते ना अटॅक आला का मरते, येते ना अटॅक आला का मरते. अटॅकनं मरतं नाही तर मग पूर्ण आयुष्य झाल्यावर, नाही तर ॲक्सिडेंटनं तर जाणीच आहे. ही प्रक्रिया जी आहे या मार्गाला शोभत नाही. मार्गाचा अर्थच तो आहे ईश्वरानं घातला की याच मार्गानं तू, याच रस्त्यानं तू माझ्याजवळ येऊ शकते. याची साईड पकडून तू चाल. तू अर्धा प्रवास कर, मी अर्धा प्रवास करतो, मधातच तुझी माझी भेट होऊन जाईल आणि तुझ्या नशिबाला 4 चांद लावून. पण मोह आणि लोभ, स्वार्थ माणसाला कुठं ईश्वरी कामात बाधा निर्माण करतात. ते झालं नाही पाहिजे, त्यासाठी बाबाने हा सगळा कारभार आपल्या हाती. एकमेकाच्या सहाऱ्याशिवाय जीवन जगत नाही. आत्मा आली ना शरीर नसतं तर ती भटकलीच असते. शरीर आलं ना आत्मा नसते, या शरीरात म्हणजे कोणतंच काम झालं नसतं. विरान पडलेला असता, न घर का न घाट का असा पडला असता. म्हणून निसर्गाने सारी व्यवस्था केलेली आहे. ज्यांचे लेकर बापाचं ऐकत नाही त्यांची पिढा जर तुम्हाला ऐकायची असेल तर एखाद्या दिवशी बसून पहा, त्यांच्या चर्चा करा त्यांच्यासोबत. एखादा जवान लडका लग्नानंतर जर ताजा गेला असेल त्याच्या घरी जाऊन बसा, त्या आईवडिलाची व्यथा काय आहे ते विचार. एखादा मुलगा जर फेल झाला असेल परीक्षेमध्ये, त्या पोराकडे जाऊन बसा, त्याला विचारा बेटा काय झालं. पता म्हटलं तुम्ही कधी कोणाच्या संपर्कात राहत नाही, मी सगळ्याच्या संपर्कात राहतो. माझ्यावर आरोपी आहे, तरुण पोराबरोबर जास्त राहते. बघा ना आमच्या म्हाताऱ्याला वाढीत टाकले का, लोणचं घालायचं आहे मला इथं. खाऊ खाऊ जठर होऊन गेले, झाले की नाही. यायचे वेळ आले तरी नवस घालत नाही देवाला. देवा संपलं नाही इथलं, किती दिवस येतो मला राबवशील, मी याला तयार आहोत, तुझ्या दरबारात सेवा करीन. नाही म्हणून आयुष्य मागते देवाला. कशासाठी आयुष्य कशासाठी मागते देवा? काय कारण आहे? कोणतं घरात काम आहे? धरतीला बोच. आणि हे सगळे कामं कशामुळे होऊन राहिले? परत एक वेळा सांगतो, वचनामुळे, स्वार्थामुळे. हे सगळे कामं होत असतात.
माझी आई नेहमीच म्हणत होती, कोणावर दोषारोपण करायच्या आधी माणसाने 100 वेळा विचार करायचा. तर ती एक म्हणजे आपल्याला काही देवाला नानवता नाही येत ना, नानवता येते का देवाला? नानवता नाही येत. तेव्हा ती माझी मला सांगत होती, आम्ही जेव्हा लहान होतो, मनात नाही नांदन नवऱ्यावर बद्दी आणणं. अरे बा, आता आपलं मनात नाही नांदणं आणि बाबाला पण ते बाबावर बद्दी आणणं, असं जायचं नाही. घराचा बारा बाहेर जाऊ नये, संघटने राहावं, विषयाचं विषांतर करू नये. विषयाचं विषांतर झालं की तो विष बनते आणि आपण जर त्याला पेलं तर मेल्याशिवाय राहत नाही माणूस. मरणाला घेऊ नका भ्यान, तरी मरण येईल. जगाचं कसं आहे ते पहा, मी बोलतो काय ते पहा, मला कोण भेटलाय ते पहा. कबीरदास साहेब म्हणते, तुझमे ओम मुझमे ओम सबमे ओम समाया. आणि सगळ्यात आता झगडे कशाला पाहिजे? हा बाबाचा मार्ग सगळ्यात येतो, मार्ग झगडा कशाला पाहिजे? व्यक्तीकडे पाहून झगडा होते का शक्तीकडे पाहून झगडा होते? शक्तीकडे पाहून झगडा होत नाही, व्यक्तीकडे होतो. पाहून 50 दिले खाल्ले असेल, असंच आहे की नाही? 50 तर देऊन टाकलं, अरे तो खावं त्याला जाऊन अड्ड्यावर दारू पाहिजे, तुला काय घेणं? तुला दान केला तू कशाला विचारतो त्याला? आणि असल्या पद्धतीचा वाद घालवणार हे शोभत नाही. म्हणून मी तुम्हाला सावधानाचा इशारा देतो. तुम्ही आला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. काहींना आग्रह खूप केला होता यासाठी, पण स्वार्थ